उदय सामंत प्रतिष्ठानच्या वतीने रत्नागिरी जिल्हा परिषद गट मिरजोळे येथे श्रावण उत्सवानिमित्त भव्य मंगळागौर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेला महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। या स्पर्धेला पालकमंत्री उदय सामंत यांची विशेष उपस्थिती होती। पारंपरिक गाणी आणि नृत्यांच्या सादरीकरणाने स्पर्धा अधिकच रंगतदार झाली। या स्पर्धेत एकूण 10 महिला संघांनी सहभाग घेतला होता। महिलांच्या मोठ्या संख्येतील उपस्थितीमुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला।
बुडबुड करू नये अशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना मी दिल्यामुळं मला मागे किती पुरुष उभे आहेत बघा, पण पुढे आलेले नाही. आणि तुमचं व्यासपीठ आहे आणि तुमच्या व्यासपीठावर देखील आम्ही अतिक्रमण करणं हे योग्य नाही. पण मी देखील काही काळ तिथे थांबणार आहे आणि पुढच्या कार्यक्रमाला निघून जाणार आहे. एक महत्वाची गोष्ट मला इथं संयोजन करणाऱ्या सगळ्याच माझ्या महिला भगिनींना सांगायचं आहे. ज्यावेळी मंगळागौरीच्या कार्यक्रमाचा मी आढावा घेतला, त्या जिल्ह्याच्या स्तरावर घेतला, महाराष्ट्राच्या स्तरावर घेतला, मला माझ्या सगळ्या महिला भगिनींबद्दल अभिमान आहे. भले जिल्हा परिषद गट निहाय आपण कार्यक्रम करत असू, पण 15,000 महिलांपर्यंत मंगळागौर पोहोचवणारा महाराष्ट्रातला पहिला कार्यक्रम माझ्या महिला भगिनी रत्नागिरीमध्ये साजरा करतात. त्याबद्दल मला खरंच तुमच्या सगळ्यांनी कौतुक आहे. आज राज्याच्या राजकारणामध्ये काम करत असताना आपल्या सगळ्यांना ही देखील कल्पना आहे. मागच्या सरकारमध्ये जेव्हा आम्ही काम करत होतो त्यावेळी फक्त महिला भगिनींना केंद्रबिंदू मानून आम्ही एक योजना एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये आणली आणि त्या योजनेचं नाव होतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आज या महिला भगिनींच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी जाहीरपणाने सांगतो, या योजनेबद्दल कुणी किती गैरसमज जरी पसरवले, किती मंडळींनी सांगितले की भविष्यामध्ये ही योजना बंद होणार आहे, मी तुमचा भाऊ म्हणून सांगतो की कधीही योजना बंद होणार नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही वर्षानुवर्ष चालू ठेवण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतलेला आहे. आणि अशा कार्यक्रमाला आल्यानंतर मी अनेक वेळा असं सांगतो की आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमच्या चेहऱ्यावर असलेलं हास्य हे माझ्यासारख्या भावाला समाधान देणार आहे. पण हे हास्य एक दिवसापुरतं मर्यादित न ठेवता आमच्या सगळ्यांच्या कार्यकर्तृत्वामुळं वर्षाचे 365 दिवस आमच्या महिला भगिनींच्या चेहऱ्यावर असंच हास्य असलं पाहिजे, हा संकल्प आम्ही करण्याचा देखील आजचा दिवस आहे. त्याच्यामुळे ज्या उत्साहाच्या भरामध्ये हा कार्यक्रम साजरा होतो, आपण या ठिकाणी येऊन आपली कला सादर करता, हे खरोखरच कौतुकास्पद आहे. मी आता शेवटची 5 मिनिटं फक्त बघितली, परीक्षा माझ्यापेक्षा चांगलं सांगते. ज्या महिला भगिनीनंतर हुकाणा घेतला तेव्हा मला दम लागलेला होता. याचं कारण तुम्हाला सांगतो. मला जर 100 मीटर चालायला सांगितलं आणि नंतर भाषण करायला सांगितलं, मला देखील करता येत नाही. पण 10 मिनिटं अतिशय चांगल्या पद्धतीनं आदर्शवर तसा परफॉर्मन्स करून, नाच करून, पुन्हा एकदा अशा पद्धतीनं माईकवर बोलणं हे माझी महिला भगिनीच करू शकते आणि म्हणून तुमचं कौतुक जेवढं करावं थोडं आहे. हा कार्यक्रम सुरू केल्यामुळं आम्हाला काही राजकीय फायदा करून द्यायचा आहे अजिबात नाही. कारण माझी निवडणूक आता 4.5 वर्षानंतर आहे. तुम्हाला जे पुन्हा एकदा मला मतदान करायचं ते 4.5 वर्षानंतर करायचं. त्याच्यामुळे दुसरा कोण जर भाऊ असता, दुसरा कोण सावत्र भाऊ जर असता, तर निवडणूक झाल्यानंतर हा कार्यक्रम त्यांना बंद करून टाकला असता आणि पुढे 4 वर्षानंतर सुरू केला असता. पण माझ्या दृष्टीनं मतदान ही एक गौर बाब आहे. तुमचे आशीर्वाद हे माझ्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत आणि ते आशीर्वाद वर्षानुवर्ष माझ्यासोबत राहावेत यासाठी दरवर्षी हा कार्यक्रम चालू राहील. त्याच्यामध्ये कुठेही खंड पडणार नाही.
टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.